असं नाही आहे, चर्चा झाली. अँटी पेपर लीक जे विधेयक आहे 2026 त्याच्यावर चर्चा झाली ना. राज्यसभेमध्ये आम्ही सगळ्यांनी मतं मांडलेली आहेत. मल्लिकार्जुन खरगे यांचं मुख्य भाषण झालं, त्यानंतर सर्वच विरोधकांनी आपापली मतं मांडली. पण इतका मोठा गंभीर प्रश्न असताना विद्यार्थ्यांवर लाठीमार झाला, टिअर गॅस ची नळकांडी फोडली, पॅलेट गन वापरल्या, मुलं जखमी झाली, हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, संसदेवर थडकली. पण एरवी विद्यार्थी आणि परीक्षांवर बोलणारे पंतप्रधान हे संसदेमध्ये उपस्थित नव्हते, गृहमंत्री उपस्थित नव्हते. ज्या खात्याशी संबंधित नाही असे मंत्री उत्तर देत होते, त्याच्यामुळे विरोधकांनी वॉकआउट केला. मला आश्चर्य वाटते की वंदे मातरम या विषयावर पंतप्रधानांनी एक विशेष अधिवेशन घेतलं आणि वंदे मातरम संदर्भात जेव्हा विधेयक चर्चेला आलं तेव्हा प्रधानमंत्री संसदेमध्ये उपस्थित नव्हते. मग काय ढोंग तुम्ही लावल्या राष्ट्रभक्तीचं? तुम्ही वंदे मातरमवरती एक अख्खं अधिवेशन घेता, काँग्रेसवर टीका करण्यामध्ये 1 तास घालवता वंदे मातरम संदर्भात, आणि वंदे मातरम हे विधेयक जेव्हा चर्चेला आलं, मंजुरीला आलं, तेव्हा प्रधानमंत्रीही संसदेमध्ये नसतात आणि अमित शहाही नसतात. आता अमित शहा या देशाचे गृहमंत्री हे उद्या पुण्यात चाललेले आहेत. का? तर टिळक पुरस्काराचं प्रदान म्हणे त्यांच्या हस्ते होणार आहे. मला आश्चर्य वाटतं आहे की लोकमान्य टिळक यांच्यासारखा स्वातंत्र्य लढ्यातला कर्ता पुरुष, ज्याने स्वाभिमानानं, अभिमानानं आणि शौर्याने ईस्ट इंडिया कंपनीशी 2 हात केले, तुरुंगवास भोगला, त्यांच्या नावाचा पुरस्कार सध्याच्या ईस्ट इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अमित शहा यांच्या हस्ते देण्याचा घाट ज्या कोणी घातला असेल त्यांच्या बुद्धीची मला कीव येते. पुणेकरांनी त्यांना विरोध करायचं ठरवलेलं आहे आणि त्या पुणेकरांचं मी अभिनंदन करतो. पुण्यामध्ये अमित शहांच्या विरोधामध्ये आंदोलनाची परवानगी पोलिसांनी नाकारलेली आहे. ही पुन्हा एकदा एक साम्राज्यशाही आहे. देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले आहेत, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे शिंतोडे पडलेले आहेत, अश्रूंचे शिंतोडे पडलेले आहेत. आणि महान जहाल लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार त्यांच्या हस्ते देण्याचा जो घाट घातला आहे, आता त्यांचे कोणीतरी वंशज आहेत म्हणतात, एक जे शिंदे गटामध्ये आहेत, बरं का, टिळकांचे वंशज शिंदे गटात आहेत. त्यांनी म्हणे यात राजकारण आणू नका सांगितलं आहे. मग अमित शहा कोण आहेत? अमित शहा कोण आहेत? अमित शहा हे काय बाबामटे आहेत का? काय शिवाजीराव पटवर्धन आहेत? कोण आहेत? नैतिकदृष्ट्या हे अधपतन आहे. लोकमान्य टिळकांच्या नावानं हा जो बाजार आहे हा पुणेकर जनता मान्य करणार नाही. जर योग्य व्यक्ती असती गृहमंत्री म्हणून त्या तोलामोलाची, तर नक्कीच आम्ही त्याचं स्वागत केलं असतं. पण जंतर मंतरवर ज्या पद्धतीनं हुकुमशाही विरुद्ध लढणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांना ठेचून मारण्याचा प्रयत्न झाला, ते आदेश गृहमंत्री अमित शहाचे होते. त्यांच्या हस्ते टिळक पुरस्कार दिला जातो आणि कोणाला दिला जातो? तर जे गृहस्थ हे सगळं घडत असताना गप्प राहिले. काय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोभाल त्यांना दिला जातो.
हे कसले पुरस्कार? दुर्दैवानं हे विधान मलाच करावंसं लागतं आहे. विरोध होईल पुणेकरांनी. बघा, पुणेकरांच्या भावना आम्ही व्यक्त केल्या. आता म्हणतात तुम्ही कोण पुणेकर? आम्ही टिळक भक्त आहोत. आमच्यासारखे लोक हे टिळक भक्त आहेत. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल या परंपरेला मानणारे आम्ही लोक आहोत. आणि टिळकांचा जहालपणाच आम्ही आमच्या लेखणीतून, वाणीतून, लिखाणातून सातत्यानं व्यक्त केलेलं आहे. त्याच्यामुळे टिळकांच्या संदर्भात एक भूमिका व्यक्त करण्याचा अधिकार आमच्यासारख्या लाखो तरुणांना, नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आहे. सर, पुण्याचा विषय निघाला म्हणून चंद्रकांत पाटलांनी म्हटलेलं आहे की आंदोलनामध्ये जे दगड वापरले गेले होते त्याच्यावरचे ठसे आधार कार्डशी लिंक होणार आहेत. एक आहे की मी ते वाचलं. चंद्रकांत दादा पाटील हे काय उच्च शिक्षण व तंत्रज्ञान वगैरे मंत्री आहेत आणि त्याच्यामध्ये विज्ञान वगैरे हे विषय येतात. तर चंद्रकांत पाटील ह्यांनी हा जो एक नवीन संशोधन केलेलं आहे की दगड जे तिथे आहेत त्या दगडाचे ठसे घेतले जातील आणि त्याच्यानंतर ते आधार कार्डला लिंक केलं जाईल. ह्या त्यांच्या शोधाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी नोबेल पुरस्कार समितीला एक शिफारस केली पाहिजे की चंद्रकांत पाटील यांना यावर्षीचं विज्ञान व संशोधन या क्षेत्रातला नोबेल पुरस्कार द्यायला हवा आणि त्यांना एखाद्या जागतिक विज्ञान विद्यापीठाचं कुलगुरू करता येईल का, व्हाईस चान्सलर, याचा शोध घेणं गरजेचं आहे. कारण इतका मोठा शोध आतापर्यंत कोणी लागला नव्हता की दगडावरच्या हातांचे ठसे बरं का घेऊन ते आधार कार्डला लिंक करायचे. ते ज्यांनी आधार कार्डची निर्माण केलं ते नंदन निलकणी जे आहेत, तर ते 2 दिवस कोमात गेले हा नवीन शोध ऐकून. त्यांना सुचत नाही आहे काय करावं आहे की मला कसं नाही समजलं. राहुल गांधींच्या विरोधामध्ये प्रश्न असा आहे की चंद्रकांत दादा ज्यावेळेस अशा पद्धतीची वक्तव्य करतात, यापूर्वी त्यांनी छातीवरती दगड ठेवून विधान केलं होतं. दादा हे त्यांचा दगडाशी फार संबंध आहे. छातीवर दगड ठेवून, रस्त्यावरचे दगड घेऊन काय कळत नाही. त्यांच्यासारख्या ज्ञानी महापुरुषाचा दगडाशी फार संबंध आहे. याचा अर्थ असा आहे की त्यांच्या पक्षात सगळे दगडधोंडे जे आलेले आहेत, बिंडोक, त्याचा परिणाम दिसतोय. दादांवरती टीका केली जाते. त्यांच्याच मित्र पक्षाचे म्हणजे रवींद्र धंगेकरांसारखा माणूस दादांना त्यांचे पार्सल परत कोल्हापूर. मला माहीत नाही ते, पण मी एवढं सांगितलं त्यांना विज्ञानातला नोबेल पुरस्कार विज्ञान व संशोधन हे देणं गरजेचं आहे. नाही तर देश एका मोठ्या वैज्ञानिकाला मुकेल. राहुल गांधी अनुराग ठाकूर यांनी हक्कभंग प्रस्तावाची नोटीस दिली आहे राहुल गांधींच्या. आणू द्या ना, अनुराग ठाकूर आणतील किंवा अजून कोणी आणतील. हक्कभंगाचा काय एवढं घेऊन बसला? असे येत असतात हक्कभंग. अभिजित दीपके मातोश्रीवरती आमंत्रित करण्यात आले नाही, मला माहीत नाही. बोले. अभिजित दीपकेंच्या भेटी काही शिंदेचे मंत्री घेतात, त्यावरून भाजपच्या मी त्याच्यावरती आता मत व्यक्त करणार नाही. कारण आंदोलन संपलेलं आहे. दीपके त्यांच्या घरी गेलेले आहेत आईवडिलांना भेटण्यासाठी आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण कोणी करत असेल तर ते करू नये अशी उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका आहे. सर, ईश्वरपूर जी नगरपालिका झाली होती ते नगराध्यक्ष पदाचा निर्णय रद्द झालेला होता. त्यानंतर जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, एकनाथ शिंदेंना भेटली. आता त्या निर्णयाला स्थगिती मिळाली. जयंत पाटलांच्या आधीच चर्चा होती जयंत पाटलांच्या भेटीची. या सगळ्या बघा, ही चर्चा तुम्ही केली. जयंत पाटलांनी वारंवार खुलासा केलेला आहे की जे ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांना बेकायदेशीर पद्धतीनं त्यांची निवडणूक रद्द केली तिकडल्या कलेक्टरनं. ते लोकनियुक्त नगराध्यक्ष होते आणि हजारोंच्या मताने ते निवडून आले होते. या बेकायदा निर्णयाविरुद्ध ते रात्री मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यावेळेला मग महापालिका आणि नगरपालिकांचं खातं हे मिंध्यांकडे असल्यामुळे तो विषय मिंध्यांकडे वर्ग झाला आणि त्यानंतर त्याला स्थगिती मिळाली असेल तर आनंद आहे. त्याच्यामुळे आता जे काय विचार पुढे चालले होते सगळ्यांचे त्या विचारांनाही स्थगिती मिळाली असेल.